हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अचिव्हर्स अकॅडमीमध्ये. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे 50 MCQs आपल्या जे.बी. गुप्तामधले ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचे, ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन आणि त्यावरचे इम्पॉर्टंट MCQs. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, ठीक आहे. आपल्या चॅनलला भी सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळत राहतील. तर पहिला क्वेश्चन आहे, ट्रान्समिशन लाईन कनेक्ट जनरेटिंग स्टेशन टू ए स्विचिंग स्टेशन, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर स्टेशन, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर स्टेशन टू सर्व्हिस ट्रान्सफॉर्मर बँक, डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर टू द कंझ्युमर प्रिमाइसेस, सर्व्हिस पॉइंट्स टू कंझ्युमर प्रिमाइसेस. तर ऑब्विसली जी ट्रान्समिशन लाईन असते ती जनरेटिंग स्टेशन कडून आणि आपला स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर जे स्टेशन असतं त्याला कनेक्ट करते, त्याला ट्रान्समिशन म्हणतो. डिस्ट्रीब्युशनला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन जे ट्रान्समिशन लाईन आहे तिथून कंझ्युमरला कनेक्ट करणार. 3 फेज 4 वायर सिस्टम इज कॉमनली यूज्ड. तर हे सेकंडरी ट्रान्समिशनला यूज होतं 3 फेज 4 वायर. 3 फेज 3 वायर यूज होतं ट्रान्समिशनसाठी आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशनसाठी. 3 फेज रेटेड. तीसरा क्वेश्चन है, द रेटेड वोल्टेज ऑफ 3 फेज पॉवर सिस्टम इज गिवन बाय. तर ही जी व्हॅल्यू असते बाळांनो लक्षात ठेवायचं, नेहमी ही लाईन व्हॅल्यू असते डिफॉल्ट, याला फेज टू फेज व्हॅल्यू पण म्हणतो आपण किंवा लाईन टू लाईन व्हॅल्यू म्हणतो, राईट. तर ही RMS व्हॅल्यू असते बाळांनो लक्षात ठेवायचं कधी पण, जसं की 220 किलो व्होल्टेज ही लाईन व्हॅल्यू असते. ओके, तर पहिला ऑप्शन आहे RMS फेज व्होल्टेज, पीक फेज व्होल्टेज, RMS लाईन टू लाईन व्होल्टेज, पीक लाईन टू लाईन व्होल्टेज. तो ऑब्विसली ऑप्शन नंबर सी हे काय असणार तुमची RMS लाईन टू लाईन व्होल्टेज असणार, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग युजली नॉट जनरेटिंग व्होल्टेज. तर कोणतं खालीलपैकी जनरेटिंग व्होल्टेज नसतं आहे आपल्याला सांगायचं आहे. तर 6.6, 9.9, 11 किलो व्होल्ट, 13.2 किलो व्होल्ट. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला याच्यातलं जे स्टँडर्ड नाही आहे व्होल्टेज ते 9.9 हे नसतं, हे सगळे व्होल्टेज जनरेटिंग व्होल्टेज आहे, ठीक आहे. ते स्टँडर्ड व्होल्टेज आहे, हे पण लक्षात ठेवायचं. डायरेक्ट क्वेश्चन पडू शकतो मला की कोणतं स्टँडर्ड व्होल्टेज नाही आहे. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, इन ए ट्रान्समिशन सिस्टम द फीडर सप्लाइड. तर फीडर काय करतोय, सप्लाय कशाला करतोय फीडर. तर फीडर सप्लाय करतोय तुमचा सिंपल डिस्ट्रीब्युटरला. फीडर कडून लाईन डिस्ट्रीब्युटरला जाते, डिस्ट्रीब्युशन कडून सर्व्हिस मेन्सला आणि सर्व्हिस मेन्स कडून कंझ्युमर कडे जाते, सिंपल. फीडर इज डिझाईन फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर फीडर बांधायला टॅपिंग नसते, ते करंट कॅपॅसिटीनुसार डिझाईन होतं. आपलं फीडर जे आहे ना करंट कॅपॅसिटीनुसार डिझाईन होतं. तर त्याचा ऑप्शन नंबर आहे इट्स करंट कॅरिंग कॅपॅसिटी. लक्षात ठेवायचं, फीडर डिझाईन होतं करंट कॅरिंग कॅपॅसिटी ना, डिस्ट्रीब्युटर डिझाईन होतं व्होल्टेज ड्रॉप ना. तर डिस्ट्रीब्युटर आज डिझाईन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू, तर हा व्होल्टेज ड्रॉपनुसार डिझाईन होतो. हा डिफॉल्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला. याच्या मागची कन्सेप्ट असते की तुम्हाला सगळ्या कस्टमरला चांगला सेम व्होल्टेज द्यायचं, याला टॅपिंग असते, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप तुमचा युनिफॉर्म झाला पाहिजे, सगळ्या कस्टमरला चांगलं व्होल्टेज भेटलं पाहिजे, रेटेड व्होल्टेज भेटलं पाहिजे, डिक्लेअर व्हॅल्यू ती. डिस्ट्रीब्युटर्स आर डिझाईन फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर हा क्वेश्चन रिपीट झालाय, तर हाच व्होल्टेज ड्रॉप ऑप्शन नंबर सी येणार आहे. 8 नंबरचा क्वेश्चन बघा, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर बाय अंडरग्राउंड सिस्टम इज सुपिरियर टू द ओव्हरहेड इन रिस्पेक्ट ऑफ अपीअरन्स अँड पब्लिक सेफ्टी. ऑब्विसली अंडरग्राउंड सेफ असतं, कारण ते अपीअरन्स दिन त्यांना विद्रुपीकरण होत नाही शहराचं, वायर लटकलेले दिसता कुठं, हे ओव्हरहेडमुळे होतं. अंडरग्राउंडमध्ये अपीअरन्स चांगला असतो, अफेक्ट नाही होत. मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे, फॉल्ट खूप कमी होते याच्यात. फ्रिक्वेन्सी ऑफ फॉल्ट म्हणजे याचा ऑल ऑफ अबो येणार, ठीक आहे, ऑल ऑफ अबो. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, द मेन ड्रॉबॅक ऑफ अंडरग्राउंड सिस्टम वर ओव्हरहेड सिस्टम इज आर. तर कोणता हा मेन डिसएडव्हान्टेजेस आहे अंडरग्राउंड केबलचा विथ रिस्पेक्ट टू ओव्हरहेड. पहिला ऑप्शन आहे एक्सपोजर टू लाइटनिंग, दुसरा ऑप्शन आहे हेवी इनिशियल कॉस्ट, सी ऑप्शन आहे तुमचा एक्सपोजर टू ॲटमॉस्फेरिक हजार्ड सच एज स्मोक, आईस, विंड, आणि डी ऑप्शन आहे इंडक्टिव्ह इंटरफरन्स बिटवीन पॉवर अँड कम्युनिकेशन लाईन. तर याचं मेन ॲडव्हान्टेजेस हाच आहे की जी कॉस्ट खूप जास्त असते, इन्सुलेशनची कॉस्ट आणि केबलची कॉस्ट खूप जास्त असते, त्याचा मेन डिसएडव्हान्टेजेस हाच आहे. बाकी सगळे ॲडव्हान्टेजेस आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10, द मेन ड्रॉबॅक ऑफ ओव्हरहेड सिस्टीम.
द मेन ड्रॉबॅक ऑफ ओव्हरहेड सिस्टीम ओव्हर अंडरग्राउंड केबल. आता हे ओव्हरहेड सिस्टीमची मेन ड्रॉबॅक विचारलाय, अगोदर अंडरग्राउंडचा विचारला होता. अंडरग्राउंड सिस्टम इज मोर फ्लेक्सिबल दॅन ओव्हरहेड, हायर चार्जिंग करंट, सर्च प्रॉब्लेम आणि इनिशियल कॉस्ट. तर जो ओव्हरहेड लाईनचा प्रॉब्लेम आहे ना, तो सर्चचा प्रॉब्लेम आहे. ओके, सर्च प्रॉब्लेम आहे. सर्च म्हणजे सडनली व्होल्टेज तुमचं इन्क्रीज होतं, लाईटनिंगमुळे असेल किंवा मग स्विचिंग सर्चमुळे असेल. तर हा एक मोठा बिगेस्ट डिसएडव्हान्टेजेस आहे ओव्हरहेड लाईनचा. बघा 11 नंबरचा क्वेश्चन काय की बाय इन्क्रीजिंग ट्रान्समिशन व्होल्टेज डबल. तर इन्क्रीज केला आपल्याला ट्रान्समिशन व्होल्टेज ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू, द सेम पॉवर कॅन बी डिस्पॅच कीपिंग द लाईन लॉस. ओके, तुम्ही जर व्होल्टेज डबल केलं बा तर तुमचे लॉसेस आहे ना 1/4 होऊन जाणार. तर लक्षात ठेवायचा हा पॉईंट. जे बी लॉसेस आहे आपले, पॉवर लॉस आहे, ट्रान्समिशन लॉस, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे व्होल्टेजच्या स्क्वेअरला. मग हे जर तुम्ही डबल केलं तर डबलचा स्क्वेअर काय होऊन जाणार, 1/4 होणार. तुम्ही 4 टाइम केलं तर 4चा स्क्वेअर 1/16 होणार. ते लक्षात ठेवायचं, त्याच्यावर एक क्वेश्चन डिझाईन होतो नेहमी. ओके, 12 नंबरचा क्वेश्चन काय बघा. आता 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इफ ए फ्लेक्सिबल अमाउंट ऑफ पॉवर इज टू बी ट्रान्समिटेड ओव्हर सर्टन लेंथ विथ फिक्स्ड पॉवर लॉस, इट कॅन बी सेड द व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर इज. जो व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर आहे, सेम क्वेश्चन आहे लास्टचा तुमचा. हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ व्होल्टेजला. ओके, त्याचा ऑप्शन नंबर बी येणार. लक्षात ठेवायचं तुम्हाला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ व्होल्टेजच्या. जितका तुम्ही कंडक्टरची साईज आहे ना तुमची रिड्यूस होणार जर तुम्ही व्होल्टेज वाढवलं तर. ओके, सेम पॉवरला लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, तर if fixed amount of power is to be transmitted over a certain length with fixed power loss, it can be said that the volume of conductor is inversely proportional to square of voltage and square of power factor of load. So simple, it's on ऑप्शन नंबर बी. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, इफ फिक्स्ड अमाउंट ऑफ, ठीक आहे चालाय. 13 नंबरचा बघा, फॉर सेम व्होल्टेज ड्रॉप increase the voltage of distributor n times. तर व्होल्टेज जर तुम्ही n टाइम्स इन्क्रीज केले तुम्ही या ठिकाणी, तर तुमचा क्रॉस सेक्शन काय होणार, तुमचा रिड्यूस होणार तुमचा n टाइम्स ना. ओके, इफ सेम व्होल्टेज ड्रॉप सेम ठेवायचं तुम्हाला I/R. ओके, आणि त्यात काय करायचं तुम्हाला, n टाइम्स ना तुम्ही काय केलं, व्होल्टेज रिड्यूस केलंय. तर ऑब्विसली तुमचा जो कंडक्टरची साईज होणार ती n टाइम्स ना कमी होणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. फॉर द सेम व्होल्टेज ड्रॉप इंक्रीज द. ओके, 14 नंबरचा क्वेश्चन नाही आहे. ठीक आहे, आपण 14 नंबरचा नंतर घेऊ. ओके, तर बघा 14 नंबर, इफ द ट्रान्समिशन सिस्टीम द वेट ऑफ कॉपर इज यूज प्रपोर्शनल टू. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, जे बी व्हॉल्यूम असतो किंवा वेट असतो कॉपरचा, व्हॉल्यूम असणार किंवा वेट असणार, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे व्होल्टेजच्या स्क्वेअरला. इथे व्होल्टेज ई दिलाय तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार व्होल्टेजच्या स्क्वेअरला. हे लक्षात ठेवा बा, हे सिंपल आहे, कॉमन आहे, याच्यात काही कन्सेप्ट नाही आहे. बस एवढा रस्ता मारून घ्यायचं की जर व्होल्टेज तुमचं वाढला तर व्हॉल्यूम कमी लागणार कंडक्टरला, करंट कॅपॅसिटी कमी होणार. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, द व्हॉल्यूम ऑफ कॉपर रिक्वायर्ड फॉर अन AC ट्रान्समिशन लाईन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. तर बघा, पॉवर जे तुम्हाला ट्राईन पास करायचे ते V cos phi. तर ऑब्विसली जी व्हॉल्यूम आहे कॉपरचा हा करंटवर डिपेंड असतं. लक्षात ठेवायचं, इन्सुलेशनवर, जे इन्सुलेशन आहे हे व्होल्टेजवर प्रोपोर्शनल आहे आणि करंट कॅपॅसिटी ना, करंट हा प्रोपोर्शनल आहे तुमचा सिंपल कॉपरवर, म्हणजे कंडक्टर. करंट कॅपॅसिटीनुसार कंडक्टरची साईज ठरणार, किती जाड कंडक्टर घेणे तुम्हाला करंट कॅपॅसिटीनुसार. ओके, करंट डेन्सिटी काय आहे तुमचा, जे इज इक्वल टू करंट डिवाइड बाय एरिया. तर ऑब्विसली तुम्हाला करंट डेन्सिटी मेंटेन करणे, सिंपल करंट डेन्सिटी मेंटेन करणे तुम्हाला एम्पियर पर मीटर स्क्वेअर. तर सिंपल तुम्हाला करंट प्रोपोर्शनल करायला लागेल तुमच्या करंटच्या कंडक्टरच्या साईजवर. कंडक्टरची साईज वाढणार जर करंट डेन्सिटी वाढली तर, करंट वाढला तर ऑब्विसली, आणि इन्सुलेशनची साईज वाढणार नंबर ऑफ ड्रिप व्होल्टेजनुसार. ठीक आहे, एवढा फंडा क्लिअर ठेवायचा. इथून जर तुम्ही कंडक्टर साईड करंटवर आहे तर करंट काय येणार, पॉवर कॉन्स्टंट आहे तर V cos phi. जर व्होल्टेज वाढवला तुम्ही तर करंट कमी होणार तुमचा. तर सिंपल तुम्हाला व्हॉल्यूम पण कमी लागणार. तर विचारलं आहे की व्हॉल्यूम कशाला प्रोपोर्शनली इन्व्हर्सली, तर व्हॉल्यूम प्रोपोर्शनली तुमचा इन्व्हर्सली
व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर दोन्हीला पण. तर ऑप्शन नंबर डी येणार तुमचं. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी येणार. इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणार तुम्ही, पॉवर फॅक्टर वाढवणार तर करंट काय करणार, डिक्रीज करणार. सेम पॉवर समजा 1000 पॉवर तुम्हाला ट्रान्समिट करायची, पॉवर फॅक्टर 1 असेल आणि व्होल्टेज समजा तुम्ही काय केलं 100 व्होल्ट घेतला, तर बघा किती येते 100, 10 एम्पियर करंट येणार. पण जर त्याच ठिकाणी तुम्ही जर 1000 पॉवर ट्रान्सफर करणे, व्होल्टेज तुमचा 100 आहे पण पॉवर फॅक्टर 0.5 आहे, ते 50 होणार ना. 1000 डिवाइड बाय 50 येणार तुमचा आता, कारण हे हाफ आहे ना, हाफ किती येणार 50, हे शून्य कटला तुमचा 20 एम्पियर करंट येणार. डबल झाला करंट, डबल करंट लागतं तुम्हाला जर पॉवर फॅक्टर तुमचा कमी असेल तर. त्याच्यामुळे तर आपण म्हणतो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करा. MSCB का बरं पेनल्टी लावते, कारण त्यांना माहिती आहे तुमचा पॉवर फॅक्टर कमी असेल तर ऑब्व्हियसली करंट वाढणार, तुमचा करंट वाढणार तर लॉसेस वाढणार, ट्रान्समिशन लॉसेस I2R लॉस वाढणार. सिम्पल आहे. 16 नंबरचा क्वेश्चन बघा, त्या आन्सर येणार बघा तुमचं करंट रेडियस, ऑप्शन नंबर ए. फॉर a given amount of power to be transmitted over a certain distance with a fixed power loss, the volume of conductor required is directly proportional to voltage, inversely proportional to voltage, inversely proportional to square of voltage and power factor. Obviously तुमचा जो अमाउंट ऑफ हे तुमचा पॉवर लॉस व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम कशाला डिपेंड असणार तुमचा, सिंपल तुमचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार व्होल्टेजच्या स्क्वेअरला आणि पॉवर फॅक्टरला. लक्षात ठेवायचा हा पॉईंट, कारण की सिंपल आहे तुमचं जे पॉवर ट्रान्समिट होणार आहे त्याचं रिलेशन इन्व्हर्सली आपण आत्ताच बघितलं व्होल्टेजच्या स्क्वेअरला. ओके, इन्व्हर्स रिलेशन आहे दोघांमध्ये. व्होल्टेज वाढवलं कंडक्टर कमी लागणार तुम्हाला, कमी साईजचा लागणार. फॉर अ सेम कंडक्टर लेंथ amount of power, same amount of power, same losses, same maximum voltage to earth, which is following minimum conductor required. सगळ्यात कमी कंडक्टर कोणाला लागतो, तर सिंपल आहे सिंगल फेजला तुम्हाला 3 वायरे लागणार जेवढी पॉवर ट्रान्समिट करायची, तर 3 फेजला कमीत कमी वायरे लागतात. ठीक आहे, 3 वायर DC ला कमीत कमी वायरे लागतात. याचे एक ना सप्लाय सिस्टम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ना सगळे रिलेशन दिले बघा. सप्लाय सिस्टममध्ये एक रिलेशन दिले तुम्हाला चार्टमध्ये, त्यात कोणाला कमी कंडक्टर लागत आहे सगळं दिले रिलेशन आहे त्यांचं. ठीक आहे, सप्लाय सिस्टमचं 2 वायर DC, मिड पॉईंट DC, त्याच्यानंतर 3 वायर AC. त्याच्यामध्ये सगळे तुमचे क्लासिफिकेशन आहे. 10 टाईपच्या सिस्टम आहे आपल्या सप्लाय सिस्टम. तर तो चार्ट व्यवस्थित करून घ्या, VK मध्ये व्यवस्थित दिला आहे तर तो चार्ट करून घ्या, त्यावर एक क्वेश्चन पडतो 100%. ठीक आहे, 19 नंबरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज प्रिफर्ड फॉर गुड इफिशियन्सी अँड हायर इकॉनॉमी. गुड इफिशियन्सी अँड हायर इकॉनॉमी. तर बेस्ट बाण ही सिस्टम डिस्ट्रीब्युशनसाठी, सेकंडरी डिस्ट्रीब्युशनसाठी स्पेशली 3 फेज 4 वायर, आणि हीच यूज करता सगळीकडे, लक्षात ठेवायचं. ओके, चलो पुढे वळूया आपण. या व्हिडिओमध्ये मी जास्त एक्सप्लेनेशन देत नाही आहे. एक्सप्लेनेशन का देत नाही मी जास्त, कारण की कमी वेळात आपल्याला जास्त MCQ कव्हर करायचे आहे. ठीक आहे, आपलं रिवायझन झालं पाहिजे फास्ट, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा काही थेरी लेक्चर नाही आहे, त्यामुळे थेरी लेक्चर बघायचं असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी आपण जो पॉईंट तुम्हाला येत नसेल त्याच्यावर थेरी लेक्चर बघा. 20 नंबरचा क्वेश्चन आहे. 20 नंबरचा क्वेश्चन काय की अप्रॉक्सिमेट कॉस्ट रेशो ऑफ 220 kV अंडरग्राउंड केबल ट्रान्समिशन अँड 220 kV ओव्हरहेड ट्रान्समिशन. तर अंडरग्राउंडचं कंपॅरिझन सांगितलं आहे. तर सिंपल आहे, याचं आन्सर आहे 13. हे पार्ट करायचं बाळांनो तुम्हाला रट्टा मारून. लक्षात ठेवायचं 13 येते याचं अप्रॉक्सिमेशन कॉस्ट रेशो with the same maximum voltage to earth. Okay, with the same maximum voltage to earth, which of the following system with 0.5 power factor will need more copper in comparison of DC 2 wire system. तर याला कॉपर लागणार कारण याच्याकडे एक वायर एक्स्ट्रा आहे. तर सिंपल आहे, याच्यामध्ये जाणून तुम्हाला एक चार्ट सजेस्ट केला मी VK मधला, तो करा व्यवस्थित, तुम्हाला याचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट होणार. ओके, जर केला असेल तर डेफिनेटली तुमचे अटेम्प्ट होऊन जाईल. द मेन रिझन फॉर युझिंग हाय व्होल्टेज फॉर अ लॉंग डिस्टन्स पॉवर ट्रान्समिशन इज. द मेन रिझन काय की आपल्याला काय करायचं आहे, एक तर जे सर्ज इम्पिडन्स लोडिंग वाढवायची आपल्याला, कारण कमी व्होल्टेज ना जास्त दूरपर्यंत पॉवर जात नाही बा आपली. तुम्हीच इमॅजिन करा आपल्याला दूरपर्यंत पाणी न्यायचं आहे समजा, एक
पाईपलाईन न्यायची आपल्याला. संभाजीनगरवर पाईपलाईन अशी पैठणवरून नाथसागर डॅमवरून आपल्याला मोठा पाईप लावावा लागेल, प्रेशर वाढवावं लागेल ना. एक एचपीची मोटर लावून तर पाणी इतक्या दूर येणार नाही. तसं सिंपल आहे, ट्रान्समिशन करताना एक सर्ज इम्पिडन्स लोडिंग आहे. ते सर्ज इम्पिडन्स लोडिंग काय सांगते की किती दूरपर्यंत तुम्हाला पॉवर ट्रान्समिट करायची, तुम्हाला व्होल्टेज वाढवायला लागणार. ठीक आहे, सिंपल आहे. व्होल्टेजचा स्क्वेअर आणि सर्ज इम्पिडन्स, हा आपले सर्ज इम्पिडन्स लोडिंग आहे. तुम्हाला व्होल्टेज वाढवावंच लागतं जर तुम्हाला पॉवर ट्रान्समिट करायची दूरपर्यंत. आणि एक तुम्हाला काय करायचं, वाहनं लॉसेस कमी करायचे. याच्यामध्ये ऑप्शन बघा, रिडक्शन इन ट्रान्समिशन लॉसेस, रिडक्शन इन टाईमचा काही संबंध नाही वाहनं, इन्क्रीज द पॉवर सिस्टम रिलायबिलिटी. त्याचं सिंपल प्रायमरी रिझन हेच आहे की सर्ज इम्पिडन्स लोडिंग वाढवायची तुम्हाला आणि रिडक्शन ऑफ पॉवर लॉसेस, लॉस कमी होतो. तुम्हाला माहिती करंट कमी झालं की लॉसेस कमी होणार, I2R लॉस कमी होणार. तर तुम्हाला माहिती करंट हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे व्होल्टेजच्या स्क्वेअरला. ओके, द मेन रिझन फॉर युझिंग हाय व्होल्टेज हे ऑलरेडी बघितलं आपण. ओके, 66 किलो व्होल्ट इज सुटेबल फॉर ट्रान्समिशन द पॉवर. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे स्ट्रेट फॉरवर्ड की 66 तर जर व्होल्टेज घेतलं तुम्ही तर किती किलोमीटरपर्यंत ही लाईन सुटेबल आहे. ते हे तुमची येणार 60 किलोमीटरपर्यंत शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये. ओके, इफ याच्यात विचारलं तुम्हाला इफ 3 मेगावॉट पॉवर ट्रान्समिटेड ओव्हर अ डिस्टन्स ऑफ 30 किलोमीटर द डिझायरेबल ट्रान्समिशन व्होल्टेज विल बी. तर व्होल्टेज किती असायला पाहिजे हे तुम्हाला विचारलं आहे. तर ऑब्व्हियसली डिस्टन्स 30 मीटर आहे तुमचं, 30 किलोमीटर आहे. तर व्होल्टेज किती असायला पाहिजे तुमचं असं विचारलं आहे तुम्हाला क्वेश्चन. तर 66 पर्यंत हे व्होल्टेज असायला पाहिजे जर तुम्हाला 3 मेगावॅटची पॉवर ट्रान्समिट करायची 30 मध्ये. ओके, द हायेस्ट ट्रान्समिशन व्होल्टेज यूज इन इंडिया. तर आता सध्या 765 आहे, 1200 व्होल्ट पण होते आता, 1200 किलो व्होल्ट. ओके, तर सिंपल आहे. तुम्हाला याच्यात ऑप्शन हायेस्ट कोणतं दिलं आहे तर 765 दिले. इफ व्हेरिएबल पार्ट ऑफ annual cost on conductor on account of interest and depreciation म्हणजे काय असतं बानो, हा जो वर्ड आहे डिप्रिशिएशन, याच्यात असतं की बघा एखादी वस्तू आपण विकत घेतली तर तिची जी किंमत असते ना ती एका वर्षानंतर कमी होते. जसे आपला जो स्टँडर्ड आकडा आहे तर तो 10% राईट. पहिल्या वर्षी समजा एक तुम्ही नवीन बाईक विकत घेतली 1 लाखाची, त्याची किंमत एका वर्षाने 90,000च होणार, 10% ही कमी होते. जशी आपली पॉवर सिस्टम आहे, आपण खूप सारे इक्विपमेंट विकत घेतले, त्यामध्ये ट्रान्समिशन लाईन आहे, टावर्स आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, जनरेटर्स आहे. तर याच्यामध्ये एक जो डिप्रिशिएशन असतं जे त्याची किंमत कमी होते त्याबद्दल हा बोलते. द कॅपिटल outlay is equal to the annual cost of electrical energy wasted in the conductor. The total annual cost will be minimum and corresponding size of conductor will be most economical if statement is known as. तर हा ना बेसिकली एक केल्विनचा लॉ आहे. तर केल्विन काय सांगितलंय की तुम्ही सांगितलंय तुम्हाला जर समजा मोस्ट इकॉनॉमिकल साईज घ्यायची, कारण की बघा ना आपला हा जो कंडक्टर आहे ना, आपण हा कंडक्टर समजा डिझाईन केला, ठीक आहे. हा कंडक्टरची साईज घेतली आपण. ओके, हा कंडक्टर डिझाईन केला आपण. आता होतं काय ते जर समजा आपण साईज वाढवली त्याला पैसे बी लागते आपले. ओके, पैसे लागते आपल्याला जर साईज वाढवली. कंडक्टरची साईज वाढवली म्हणजे खूप सगळ्यात जास्त 90% पैसे आपल्या कंडक्टरमध्येच जाते. ओके, पण याच्यात फायदा काय होतो बघा, लक्षात द्या. साईज जर वाढवली, हा आपला I2R लॉस आहे ना, तर आपला साईज जर वाढवली तर रेजिस्टन्स कमी होतो, रेजिस्टन्स कमी झाली तर पॉवर लॉस कमी होणार, राईट. जे I2R लॉस ते कमी होणार याच्यामध्ये, पण मग कॉस्ट वाढणार. तर मग त्यांनी सांगितलं की बॅलन्स इक्वेशन दिले ना की तुम्ही जेवढी एनर्जी तुम्ही वेस्ट करताय ना या कंडक्टरमध्ये, जर साईज वाढत तुम्ही ते एनर्जी सेव्ह होणार तुमचे. तर तुम्ही काय करा, जेवढी एनर्जी वेस्ट होते तेवढ्या साईजमध्ये पैसे टाका, जेणेकरून तुमचा इकॉनॉमिकल कंडक्टर बनणार. तर हे केल्विनचा लॉ आहे. हा बेसिकली केल्विननं स्टेटमेंट दिलं होतं की इकॉनॉमिकल कंडक्टर कसा डिझाईन करायचा. तर जे ॲन्युअल कॉस्ट आहे तुमची जी इंटरेस्टमध्ये, आता समजा तुम्ही 1 लाखाचा कंडक्टरमध्ये पैसे टाकले तर ते इंटरेस्ट किती होणार, परत तुम्ही जे कॉस्ट लावली आहे त्याची सिस्टमचे पैसे कमी होत जाणार. त्याच्यामध्ये काय होणार, आता नवीन गाडी घेतली कमी होणार ना पैसे. तर ती पैसे इक्वल पाहिजे कशाच्या, ते पाहिजे तुमचा जे पॉवर लॉस होणार
समजा तुमचे 10 युनिट 20 युनिट पॉवर लॉस झाली, ते जर लॉसेस वाचत असेल तुमचे तेवढे जर केले तुम्ही, व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्स्टंट कॉस्ट, तर सिंपल आहे तुमचं इकॉनॉमिकल कंडक्टर डिझाईन होणार. ओके, त्याच्यामध्ये लूप फॉल्स पण भरपूर आहे की याच्यात वेगळे पण लॉसेस आहे, वेगळे गोष्टी पण येतात, जसं की कंडक्टरची साईज वाढली, टावरमध्ये पण चेंजेस करावं लागतात तुम्हाला डिझाईनमध्ये. ठीक आहे, कोरोना लॉसेस आहे, बाकी सगळे पॅरामीटर्स त्याच्यात कन्सिडर नाही केलेले. ठीक आहे, पण ओके, पण हा केल्विनचा लॉ होता, त्यामध्ये बरेच इम्प्रुव्हमेंट झाले. आता त्या 26 नंबर आहेत बाण, असं जर तुम्हाला वर्ड दिसले ना, जस्ट कॉस्ट, इकॉनॉमिक कंडक्टर, हे परत हे इंटरेस्ट, डिप्रिशिएशन किंवा वेस्ट, पॉवर वेस्ट, एनर्जी वेस्ट असे दिसले, समजायचं हा केल्विनचा लॉ आहे म्हणून, बस एवढा स्टेटमेंट येऊ शकते याच्यामध्ये. विच ऑफ द, बघा आता पुढचा क्वेश्चन काय, पुढचा क्वेश्चन सिंपल आहे बानो, काय म्हणते, विच ऑफ द कर्व शोज in figure represent the relation between capital cost and transmission voltage. त्याच्यामध्ये विचारलं की कॅपिटल कॉस्ट आणि ट्रान्समिशन व्होल्टेज, तर हा तुमचा y ॲक्सिस आहे, y वरती दिले तुम्हाला कॅपिटल कॉस्ट इन रुपीज आणि इकडे तुमची x ॲक्सिस दिले ट्रान्समिशन व्होल्टेज. तर सिंपल आहे, जेव्हा तुम्ही सुरुवातीला ट्रान्समिशन व्होल्टेज वाढवता तुमची कॉस्ट कमी होते, पण एक अमाऊंटमध्ये काय होते की खूपच जास्त व्होल्टेज जर वाढत गेले तुम्ही तर टावरची हाईट वाढते, लाईन इन्सुलेटर पण त्याची साईज वाढते आणि जी जमीन लागते टावर इन्स्टॉल करायला त्या जमीन जागा पण जास्त लागते, त्यामुळं एका स्टेज नंतर ते इकॉनॉमिकल नाही राहत. सुरुवातीला ठीक आहे तुम्ही व्होल्टेज वाढवलं तर तुम्हाला कमी पैसे लागतील, एसी इकॉनॉमिकल आहे, पण आता लेस व्होल्टेज वाढवलं तुम्ही 765 वर बी जायला लागले, आता इकॉनॉमिकल नाही राहिलं ते, आता कॉस्ट वाढली तर सुरुवातीला कमी होणार नंतर वाढणार. तर ऑब्विसली कोणता कर्व मॅच होतो आपला, बघा एक एक कर्व मॅच करून बघा. सुरुवातीला कॉस्ट कमी झाली आपली, एक लो पॉईंट आला या पॉईंटला, आता कॉस्ट वाढायला लागली, तर ऑब्विसली पहिला कर्व बरोबर आहे आपला. ठीक आहे, त्या लक्षात ठेवायचं, सुरुवातीला तुम्ही व्होल्टेज वाढवणार तर तुमची कॉस्ट कमी होणार, कारण की कंडक्टरची साईज तुम्हाला कमी लागणार, बरोबर आहे, कंडक्टरची साईज कमी लागणार, 90% पैसे कंडक्टरमध्ये घालताय तुम्ही. ठीक आहे, पण नंतर काय होतं की जे कमी होत आहे पैसे कंडक्टरमधले नंतर इकडे वाढतं ना ते, या स्टेज नंतर बघा. आता समजा 765 व्होल्टेज घेतला आपण, नंतर काय झालंय बाण, आता तुमचे कंडक्टरची साईज कमी झाली, ठीक आहे, पण तुमची आता टावरची साईज वाढायला लागली ना, जमीन लागते तुम्हाला, जमीन अधिग्रहण करायला लागते, त्याच्यात तुम्हाला भरपूर सारी कॉस्टिंग जाते. इन्सुलेशनची साईज वाढली, आता सस्पेन्शन टाईपचे इन्सुलेटर नंबर ऑफ डिस्क वाढले, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे ना की इकॉनॉमिकल नाही राहत, म्हणून आपण इकडे आता DC वर शिफ्ट होतोय. एसी भरपूर झाला आता, DC आता HVDC कडे चालला आता आपण. ठीक आहे, कन्व्हर्टर बनवून HVDC कडे चालला आता आपण, एसी इकॉनॉमिकल नाही राहिला आता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 28 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, फॉर हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन कंडक्टर आर सस्पेंडेड फ्रॉम टावर सो ॲज टू. सस्पेंडेड का असतो टावर, तुमचा 28 नंबरचा क्वेश्चन आहे की इन्क्रीज द क्लिअरन्स फ्रॉम द ग्राउंड. ओके, त्यानंतर reduce the clearance from the ground, take care of increasing in length, reduce wind and snow effect. ओके, ते क्लिअरन्स इन्क्रीज करण्यासाठी आपण त्याला सस्पेंड केलेलं असतं बाण. ओके, क्लिअरन्स आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स पाहिजे ना टावर वरती, असा एक टावर असतो आपला, क्रॉस आर्म असतो, इथून इन्सुलेटर असतं. ओके, इकडे एक टावर असणार, इकडे एक इन्सुलेटर असतं ना आपला, असा कंडक्टर सस्पेंड केलेला असतो. तर बाण याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड असते, त्याच्या अराउंडमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड असते, ते लोकांना शॉक लागू नये म्हणून याला काय केलेलं असतं, बाणावरती सस्पेंड केलेलं असतं असं हाय व्होल्टेज लाईनमध्ये. ठीक आहे, ओके. द सपोर्ट यूज फॉर अ ट्रान्समिशन लाईन शुड हॅव द कॅरेक्टरिस्टिक्स. ते सपोर्ट आहे त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स असायला पाहिजे, मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि लॉंगर लाईफ असली पाहिजे, ऑब्विसली असलीच पाहिजे. गुड लुकिंग, लाईट इन वेट, येस ऑब्विसली, अँड इझिली ॲक्सेसिबल फॉर पेंटिंग अँड इरेक्शन ऑफ कंडक्टर्स, लाईन कंडक्टर्स, डेफिनेटली. चीप इन कॉस्ट ॲज वेल ॲज मेंटेनन्स कॉस्ट कमी असली पाहिजे, येस, ऑल ऑफ अबो. तर याच्यात विचारलं बाण, वुडन पोल वेल इम्प्रेग्नेटेड आहे, क्रिओसाइड ऑइल यूज केलं आहे जे त्यात कीड लागू नये म्हणून,
है ना, वुडन असले की त्याला कीड लागते, त्याच्यामध्ये ते टर्मिनेट कीड लागते ना त्याला, ते ऑइल जर मारलं तर कीड नाही लागत. और एनी प्रिझर्वेटिव्ह कॉम्पोनंट हॅव लाईफ ऑफ, ते जे वुडनची जी लाईफ असते बाळांनो लक्षात ठेवायची. हे बघा किती ऑप्शन क्लोज आहे ना, 25, 30, 20, 25, तर याचं खूप क्लोज ऑप्शन दिले आहे. ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे पक्क लक्षात ठेवायचं. जी लाईफ असते याची 25 ते 30 वर्ष असते. आपल्याकडे इतकं पॉप्युलर नाही आहे, पण तुम्ही जरा ब्राझीलमध्ये गेले किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये गेले, तिकडची जमीन खूप एकदम काळी माती आहे तिकडं, भारी जमीन आहे, घनदाट जंगल आहे ॲमेझॉन सारखे. तर तिथं त्या जंगलात ना लाकडं इतके लंबे लंबे असते. त्याच्यामध्ये काय होतं की ते ट्रीज असतात, ट्रीजला पाहिजे बाळांनो ऑक्सिजन. कॉम्पिटिशन चालू राहतात तिथे की कोण जी लंबी ट्री असणार तिला ऑक्सिजन तर भेटणारच, परत सूर्यप्रकाश बी भेटणार, लाईट भेटणार, राईट. खाली ज्या ट्री राहणार त्याला काहीच नाही भेटणार बा ऑक्सिजन, राईट. कारण की सगळा उजेड याच्यावर पडणार, प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस सुद्धा. तर ह्या ट्रीज खूप कॉम्पिटिशन लागलेलं आहे यांचं की कोणती हाईट असणार, कोणाची हाईट मोठी असणार. तर हे ट्रीच्या मुळा खाली जात राहता, हाईट वाढत राहते. तर खूप मोठ्या मोठ्या तिकडे ट्रीज आहे निलगिरीच्या याच्यात, ठीक आहे. तर तिकडे वुडनचेच पोल वापरतात. इव्हन HP ला बी वुडनचे पोल वापरतात ते हाय व्होल्टेजला, ठीक आहे. आपल्याकडे नाही पॉप्युलर. त्याची लाईफ तुम्ही रट्टा मारून लक्षात ठेवा, 25 ते 30 वर्ष. बघा किती क्लोज ऑप्शन दिले ते लक्षात ठेवा, 25 ते 30. 31चा ऑप्शन आहे. म्हणून याच्यात MCQ करायचे असते तुम्हाला. MCQ कशासाठी असते की क्वेश्चन असे असते पहा ना की डायरेक्ट तुम्हाला आले पाहिजे. 20ला मारले याला बी 2.2च मार्क आहे, सिंपल. स्टील पोल फॉर ट्रान्समिशन लाईन नीड प्रोटेक्शन अगेन्स्ट. तर आता स्टील पोल आहे तर डेफिनेटली कोरोजन होणार ना, याच्यामध्ये कोरोजन होणार, कीड तर नाही लागणार ना, टर्मिनाईट नाही लागणार, ओके. तेच कोरोजन होणार ऑब्विसली. झिंक पेंट करता याच्यावर, त्याच्याने करून कोरोजन होत नाही, म्हणजे झिंकची एक लेअर लावता. RCC पोल युजली हॅज स्पॅन. तर स्पॅन किती असतो तर लक्षात ठेवा, काही पुस्तकात 100 मीटरपर्यंत दिलाय. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमचं बी दिसतंय, 80 ते 150 मीटरपर्यंत, ठीक आहे. 100 ऑप्शन दिलेले आहे बऱ्याच ह्याच्यात RCC मध्ये. तर ठीक आहे, 80 ते 150 पर्यंत तुम्ही बेस्ट क्लिक करू शकता. जर एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन दिली, रेंज दिली असेल तर तुम्ही बेस्ट ऑप्शन चूज करा. कधी कधी कन्फ्युजिंग ऑप्शन असतात, त्यामध्ये तुम्हाला बेस्ट ऑप्शन चूज करायचे. 33 आहे, इन इंडिया फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर वी युजली युज्ड. तर इंडियामध्ये स्टीलचे पोल पण आहे ना, RCCचे पण आहे, वुडनचे नाही यूज करत जास्त. तुम्हाला आत्ताच सांगितलं, वुडनचे पोल फॉरेन कंट्रीजमध्ये जसे युरोपियन युनियन आहे तर त्यांच्यामध्ये जास्त यूज करतात. आपला ऑप्शन नंबर D असणार, RCC आणि स्टील पोल्स, ओके. त्याच्यानंतर आहे 34, कंडक्टर युज्ड इन हाय टेन्शन ट्रान्समिशन लाईन आर स्ट्रँडेड बिकॉज ऑफ. तर हा स्ट्रँडेड का असतो कंडक्टर? एक सॉलिड कंडक्टर घेण्यापेक्षा आपण एक लेअर घेतो आणि 4 राऊंडमध्ये कंडक्टर बाउंड करतो, त्याला स्ट्रँडेड कंडक्टर म्हणतात, ओके. त्याच्यामुळे काय होतं, एक तर त्याची स्ट्रेंथ पण वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते त्याला, कारण की हा सॉलिडचा एवढा कंडक्टर घेतला, हा तुमचा कसं असतं ना, याला असं एक पतंग सारखं याला पेटवून नेता, याला ट्रान्सपोर्ट कसं करता, याला असं गुंडाळता, राईट, असे गुंडाळता, याला एक ड्रम टाईप असते आणि याला गुंडाळून मग ट्रान्सपोर्ट करतात. जर सॉलिडचं असणार आहे बाळा, पूर्ण सॉलिडचं, तर हे फ्लेक्झिबल नसणार तेवढं, राईट. तर ऑब्विसली 34चा आन्सर येणार तुमचं बी, इझी इन हँडलिंग करणं इझी होऊन जातं सॉलिड कंडक्टरपेक्षा, कारण हा फ्लेक्झिबल फोल्ड होतो, ट्रान्सपोर्टेशन सोपं होतं, इरेक्शन पण सोपं होतं. 35 क्वेश्चन काय की कन्सिडर द फॉलोइंग मटेरियल फॉर द लाईन कंडक्टर. तर कोणकोणत्या मटेरियल लाईन कंडक्टरसाठी यूज करता? तर कन्सिडर द फॉलोइंग मटेरियल फॉर अ लाईन कंडक्टर: हार्ड डॉन कॉपर, कॅडमियम कॉपर, ॲल्युमिनियम, गॅल्वनाइज्ड स्टील. गॅल्वनाइज्ड स्टीलचा पण वापर होतो, कॉपरचा पण वापर होतो, ॲल्युमिनियमचा पण होतो. गॅल्वनाइज्ड स्टील वरतून जो आपला ग्राउंड वायर असतो वरती, तो वायर असतो ऑब्विसली, आणि ACSR कंडक्टरमध्ये पण हा मधला वायर तोच असतो, बाहेरची वायर ॲल्युमिनियमची असते, त्याला ACSR कंडक्टर म्हणतो आपण. ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स, ठीक आहे, ACSR स्टील रिइन्फोर्स. तर 1,
सगळ्याच येणार ना 1 2 3 4 ऑप्शन नंबर डी 35 येणार तुमचा ऑप्शन नंबर डी. Which of the following properties has got higher value for aluminum in comparison to that conductor? तर कोणती अशी प्रॉपर्टी की जी हायर आहे तुमची ॲल्युमिनियम मध्ये ॲज कम्पेअर टू कंडक्टर मध्ये. ओके, तर ऑब्विसली याचं ऑप्शन बघा काय म्हणते. मेल्टिंग पॉईंट बघा ना, मेल्टिंग पॉईंट बघा आपण आता पहिलं बघा रेजिस्टिव्हिटी ना, ए ऑप्शन ना. इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी आहे ॲल्युमिनियमची जास्त असणार कॉपरपेक्षा. कॉपर हा सुपिरियर कंडक्टर आहे. कंडक्टिव्हिटी कॉपरची जास्त आहे तर ऑब्विसली ॲल्युमिनियमची कमी असणार. रेजिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी ज्या रिसिप्रोकल आहे तर ऑब्विसली रेजिस्टिव्हिटी ॲल्युमिनियमची जास्त असणार ॲज कम्पेअर टू कॉपर. मेल्टिंग पॉईंट मध्ये पण हा ना, मेल्टिंग पॉईंट जो आहे ना तो ॲल्युमिनियम लवकर मेल्ट होतो ॲज कम्पेअर टू कॉपर. मेल्टिंग पॉईंट कॉपरचा पण मोठा असणार, हा कमी असणार. थर्मल कंडक्टिव्हिटी तर थर्मली हा जास्त स्टेबल आहे कॉपर, ते कॉपरचं देणार थर्मल कंडक्टिव्हिटी. पण कॉपर बेस्ट आहे, कॉपर सुटेबल आहे, लवकर मेल्ट नाही होत. पण ॲल्युमिनियमच्या बाबतीत बी थोडासा कमीच आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वेट, हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं की 1 किलोग्राम तुम्ही हे घ्या, 1 लिटर येतं हे घ्या सोल्युशन, याच्यात टाका, त्याचं वजन मोजा, त्याचं वजन किती भेटणार. तर ॲल्युमिनियमचं भेटतं 2 पॉईंट काहीतरी भेटतं, 4 काहीतरी, त्याला म्हणतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तेच कॉपरचं मोजलं, कॉपर जड असतं 4 पॉईंट समथिंग येतं, ऑलमोस्ट डबलच आहे राईट. तर जो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कॉपरची हाय ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. सगळ्या बाबतीत मग कॉपरच हाय येतं आहे, फक्त रेजिस्टिव्हिटीच्या बाबतीत इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी ॲल्युमिनियमची हाय कारण त्याची कंडक्टिव्हिटी कमी आहे. तर तो ऑप्शन नंबर ए येणार. ठीक आहे. 36. ते प्रॉपर्टीमध्ये एखादा क्वेश्चन पडू शकतो मटेरियलमध्ये, तरी व्यवस्थित प्रॉपर्टी अभ्यास करायची तुम्हाला ॲल्युमिनियम आणि कॉपरची. नेटवरती तुम्ही गेले सगळ्या प्रॉपर्टी भेटून जाणार, तुमच्या मेल्टिंग पॉईंट काय काय नाही, एक्झॅक्ट नंबर पण भेटून जाईल. 37 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणते. 7:30 ACSR कंडक्टर, व्हाय इज ग्रीस पुट बिटवीन स्टील अँड ॲल्युमिनियम कंडक्टर. त्याच्यामध्ये ग्रीस का पुट करता, तर ऑब्विसली याचं करोजन होणे म्हणून करता पुट. ओके, रोटेटिंग पार्ट आहे नाही कंडक्टर, जे की फ्रिक्शन कमी करायचं आहे, ते फ्रिक्शन इरेलिव्हंट पॉईंट बाहेर. ठीक आहे, ते एक सिंपल आहे, एक कंडक्टिव्हिटी कोरोजन होणे म्हणून तुम्ही काय करता इथं ग्रीस पुट करता, सिंपल. त्याचं काय असणार ऑप्शन नंबर ए. हा UPSC आणि IAS ला पण आलेला आहे, ते व्यवस्थित करून ठेवा. ACSR कंडक्टर इज युज्ड in place of copper in overhead line because of higher current capacity. No, current capacity तर copper ची बेस्ट आहे. being lighter in weight, economy, higher tensile strength. ते हे सगळा फंडा इकॉनॉमीचा आहे. कॉपरचा कंडक्टर खूप महाग असतो म्हणूनच आपण याकडे शिफ्ट झालो ॲल्युमिनियमकडे. बाकी कॉपरचा बेस्ट आहे, कॉपरला चॅलेंज नाही आहे. ठीक आहे. ACSR कंडक्टर हॅव, ACSR कंडक्टर काय करतो, 39चा क्वेश्चन आहे आपला, की 39चा क्वेश्चन आहे की ऑल कंडक्टर आर मेड ऑफ ॲल्युमिनियम. नो, मधला जो कंडक्टर आहे बा तो काय असतो, स्टीलचा असतो, आणि बाकीचे जे आउटर असते, आउटर कंडक्टर हे कॉपरचे असते. मधला स्टील, बाकीचे कॉपर. तर इनर कंडक्टर, ऑल कंडक्टर आर मेड ऑफ ॲल्युमिनियम. नो, आउटर कंडक्टर आर मेड ऑफ ॲल्युमिनियम. येस, आउटर कंडक्टर काय ॲल्युमिनियमचे. इनर कंडक्टर आर ॲल्युमिनियम. नो, इनर कंडक्टर आर स्टील. नो कंडक्टर मेड ऑफ ॲल्युमिनियम. नाही, ॲल्युमिनियमचे असतं असं कसं. तर बघा हा खूप मस्त क्वेश्चन होता, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. एक्सपांडेड ACSR कंडक्टर आर composed of एक्सपांडेड जो ACSR कंडक्टर आहे त्याबद्दल क्वेश्चन विचारला आपल्याला. तर इथं बघूया काय म्हणते. लार्जर डायमीटर ऑफ इंडिव्हिज्युअल स्ट्रँड फॉर अ गिवन क्रॉस सेक्शन ॲल्युमिनियम स्ट्रँड, लार्जर डायमीटर ऑफ सेंट्रल स्टील स्ट्रँड फॉर द ओव्हरऑल डायमीटर ऑफ कंडक्टर. येस, ते एक्सपांडेड काय असतं ना, याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्याला आहे ना जो स्किन इफेक्ट आहे आपला तो कमी करायचा असतो म्हणून आपण काय करतो याचा लार्जर करतो डायमीटर. त्याच्यामुळे काय होतं की आपला कोरोना लॉस कमी होतो. ओके, तर हे याच्यावर बघणार आहे आपण
कंडक्टरचे टाईप्स आणि बंडल कंडक्टर काय असतं आपण जेव्हा GMT GMR कॅल्क्युलेट करू ना त्यामुळे तुम्हाला हा कन्सेप्ट सांगेल. सध्या पुरतं लक्षात ठेवा. त्याचा ऑप्शन नंबर बी आहे 40. 41 बघा द फंक्शन ऑफ स्टील वायर इन अ ACSR कंडक्टर इज टू. तर ऑब्विसली याचे मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवायची आपल्याला राईट म्हणून तर लावलाय ना कारण अल्युमिनियम मध्ये एवढी स्ट्रेंथ नसते. त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवायची. कॉम्पन्सेट फॉर अ स्किन इफेक्ट, टेक केअर ऑफ सर्ज, प्रोव्हाइड ॲडिशनल मेकॅनिकल स्ट्रेंथ. येस ऑब्विसली प्रोव्हाइड करायचे मेकॅनिकल स्ट्रेंथ कारण की याच्यावर जास्त लोड असणार. तसे मध्ये काही करंट फ्लो होत नाही स्किन इफेक्टमुळे बाहेरूनच करंट फ्लो होते. मध्ये आपण अल्युमिनियमच्या ऐवजी स्टीलचा कंडक्टर टाकून याचा स्ट्रेंथ वाढणार. तर मेन प्राईम मोटिव्ह हाच आहे की स्ट्रेंथ वाढवायची आपल्याला. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. द मटेरियल यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ग्राउंड वायर. तर ग्राउंड वायरसाठी कोणता मटेरियल यूज करता आपण तर अगोदरच सांगितलं तुम्हाला गॅल्वनाइज्ड स्टील. गे वायर इज एम्प्लॉयड फॉर. हा जो गे वायर असतो तो कशासाठी एम्प्लॉय करता. हा 43 वाला क्वेश्चन आहे आपला. तर हा पोलला सपोर्ट करण्यासाठी यूज करता. तर हा जो लास्ट वाला पोल असतो ना स्पेशली बघा हा पोल आहे समजा आपला. तर इथं ना एक असा एक पट्टी असते इन्सुलेटरला सपोर्ट करण्यासाठी आणि याला एक वायर लावलेला असतो या पद्धतीनं. इथे गे इन्सुलेटर पण असतं या दोन्हीच्या मध्ये आणि याला ताण दिलेला असतो असा 45 डिग्री अँगल असतो. तर हे इथे दाखवू आपण आणि त्या दोघांच्या मध्ये ना इन्सुलेटर पण असतं असा ह्यामध्ये ना याला गे इन्सुलेटर पण म्हणतो आपण. झिगझॅग टाईप असतो थोडासा तर ठीक आहे काही टेन्शन नाही. अशा पद्धतीनं इन्सुलेटर असतो. ओके तर एक करंट लागू नये म्हणून समजा एखाद्या वायर टच बी झाला खांब्याला ते इथून करंट आला तिथून करंट लागला नाही पाहिजे त्याला गे वायर म्हणता याला गे इन्सुलेटर म्हणता. ओके बेसिकली गे इन्सुलेटर म्हणता याला या पद्धतीने असतं ते. ठीक आहे तर हा सपोर्ट करतो पोलला आपल्या जेणेकरून बघा ना इकडून ताण असतो ना याला वायर आलेला असते ते याला इकडं वजनामुळं हा इकडे जाणार हा कंबा एक अँगल थोडंसं असं जर झाला ना हा तर याचा जो सॅग आहे ना वाढणार खांब्याचा याच्यात थोडं डिस्टन्स चालतं म्हणून हा वायरला इकडून सपोर्टसाठी दिलेला असतो. गे वायर इज एम्प्लॉइड फॉर सपोर्टिंग द पोल. 44चं बघा सॅग ऑफ ट्रान्समिशन लाईन इज लिस्ट अफेक्टेड ओनिंग टू. सॅग कशाने लिस्ट अफेक्ट होणार तर सॅगचं जे इक्वेशन असतं बाण ते असतं वेट ऑफ कंडक्टर स्पॅनचा स्क्वेअर एलचा स्क्वेअर 8t. टी म्हणजे टेन्शन. तर W वेट ऑफ कंडक्टरवर डिपेंड आहे पर मीटर. लेंथ स्पॅन आहे दोन पोल मधला स्पॅन. टी म्हणजे टेन्शन आहे. तर बघा वेट ऑफ कंडक्टरवर डिपेंड आहे लिस्ट डिपेंड सांगितलंय लिस्ट अफेक्टेड सांगितलंय. तर वेस्ट हे तर कंडक्टर हे आन्सर येणार नाही. वेट ऑफ कंडक्टर करंट थ्रू कंडक्टर ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर येस टेम्परेचरवर डिपेंड असतं. वर पण डिपेंड असतं. करंट वरती काही घेणं नाही करंट किती फ्लो होते डझंट मॅटर. तसं डायरेक्टली बघितलं ना तुम्ही तर करंट नुसार ॲज पर लॉस होणार ना त्याच्यामुळे बी टेम्परेचर आहे ना ठीक आहे म्हणू शकता तुम्ही. पण दुसरं आता सगळे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना लिस्ट म्हटलंय थोडंफार तर होणार है ना. लिस्ट म्हटलंय तर कमीत कमी इफेक्ट त्याचा करंटच होणार. बाकी टेम्परेचरमुळे काय होते वायर ताणतो हा एक्सपान्शन होतं लक्षात ठेवायचं. टेम्परेचर जर वाढलं तर सॅग तुमचा वाढतो. ओके आणि टेन्शन कमी होतं. सॅग वाढणार वायर ढिला होणार जरा लूज पडणार सुद्धा वायर लूज पडला तर टेन्शन तुमचं कमी होतं आणि सॅग वाढतो लक्षात ठेवायचं. ओके तर इथे तुमचा एक ग्राफ लक्षात ठेवा हा टेम्परेचर आहे तर सॅग वाढणार टेन्शन कमी होणार हे टेन्शन आहे. ओके ते लक्षात ठेवायचं टेन्शन कमी सॅग वाढणार टेम्परेचर वाढलं तर. 45चा बघा काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन असं म्हणतोय की इफेक्ट ऑफ टेम्परेचर राईज इन ओव्हरहेड लाईन इज टू. तर ओव्हरहेड लाईन वरती टेम्परेचर राईज का होणार. टेम्परेचर जर वाढला तर सॅग वाढणार येस
increasing sag, decreasing tension. Yes, perfect. ओके, तर बघा काय आलंय, टेम्परेचर वाढल्यामुळे काय आलं की वायर आपला थोडासा स्थूल झाला ना, एक्सपान्शन झालं, प्रॉपर्टी थोडा ताणला वायर, ताणल्यामुळे सॅग वाढला. बघा सॅग वाढत चालला म्हणून टेन्शन कमी झालं. ओके, तर लक्षात ठेवायचं टेन्शनचं जे रिलेशन आहे, टेन्शनचं सॅगचं इन्व्हर्सली रिलेशन आहे. सॅग जर वाढला तर टेन्शन कमी होतं. तर काय होणार, तुमचा टेम्परेचर जर इंक्रीज झाला, राईज होणं म्हणजे इंक्रीज होणं, राईज म्हणजे इंक्रीज, टेम्परेचर वाढला सॅग वाढणार, टेन्शन डिक्रीज होणार, खतम. 46 क्वेश्चन आहे, सॅग ऑफ ट्रान्समिशन लाईन कंडक्टर इन समर. समरमध्ये टेम्परेचर जास्त असतं तर सॅग का असणार, मोर असणार दॅन विंटर, मोर दॅन विंटर, खतम. ओके, मोर दॅन विंटर असणार, सेम ॲज विंटर, नो मोर दॅन विंटर. ओके, 47 बघा, इन अ ट्रान्समिशन लाईन सॅग डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड आहे, स्पॅन ऑफ लेंथ करेक्ट आहे, टेन्शन ऑफ कंडक्टर करेक्ट आहे, वेट ऑफ कंडक्टर, तर हे सगळ्यावर डिपेंड आहे ना. सॅगचा फॉर्म्युला हाय वेट ऑफ कंडक्टर स्पॅनचा स्क्वेअर 8t, टी म्हणजे टेन्शन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? आइस ऑन कंडक्टर increase the skin effect. Wind pressure reduce corona effect. Wind pressure taken as perpendicular to the that of ice. Yes, wind pressure काय करतो आपण, परपेंडिक्युलर घेतो बानो. ओके, आईसच्या ते ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. की जो 48चा क्वेश्चन होता आपला, 48 नंबरचा, त्याच्यामध्ये बघा हा समजा आपला, बघा बाण, हा आपला वेट ऑफ कंडक्टर आहे डब्ल्यू, हा आपला डब्ल्यू आहे समजा, ठीक आहे. तर आता आईस ऍड झालं, वजन ऍड झालं, आता आपण याच्या सिरीज मध्ये घेतो याला. हा वेट ऑफ आईस आहे, आईसचं वजन आहे. ओके, तर हा वेट ऑफ आईस, आणि इकडे विंड आपण असं घेणार पाहणं, विंड ह्या डायरेक्शनला, तर याला म्हणणार आपण डब्ल्यू विंड प्रेशर. मग रिझल्टंट कुठे जाणार आपला, सॅग आहे ना आपला थोडा शिफ्ट होणार बा. रिझल्टंट याचा पॅरलेलोग्राम असणार, पॅरलेल मध्ये लाईन ओढायची, आणि हा आपला रिझल्टंट असणार सॅग, इकडे सॅग, ठीक आहे. तर हे दोन्हीचं वेट मिळून आपला नवीन डब्ल्यू रिझल्टंट बनणार, WR बनणार आपला रिझल्टंट, ठीक आहे. डब्ल्यू मध्ये चेंजेस होणार, विंड आणि आईस जरा चेंजेस आपल्या डब्ल्यू मध्ये होणार, आणि सिंपल अशा पद्धतीने तो शिफ्ट होणार तिकडे. 49चा क्वेश्चन बघा बानो, लास्ट 2 क्वेश्चन. 49चा क्वेश्चन आहे की विंड लोडिंग इन अ कोस्टल रिजन रेंज ऑफ. आता हे पाठच करायचं बाने, अशा डेटा ना पाठ करायचं सरळ. विंड जी लोडिंग असते कोस्टल रिजन मध्ये किती घेता, तर लक्षात ठेवायचं बाण तुम्हाला, विंड लोडिंग इन कोस्टल रिजन इज टेकन ॲज ऑब्विसली ऑप्शन नंबर बी 150 किलोग्रॅम पर मीटरचा स्क्वेअर कोस्टल रिजन मध्ये येतं. हे पाठच करून घ्यायचं तुम्हाला. लास्ट क्वेश्चन, मॅक्सिमम टेन्शन इन सेक्शन ऑफ ओव्हरहेड लाईन कंडक्टर बिटवीन 2 सपोर्टर्स ऑफ अनइक्वल्स. तर 2 सपोर्टर आहे अनइक्वल, तर हायर ऑकर्ड अनइक्वल लोडिंग मध्ये तुमचं जे सिंपल सपोर्ट मध्ये येतं बघा. सिच्युएशन कशी आहे डायग्रामच्या थ्रू बघा, हा कंडक्टर आहे याला, आणि हा कंडक्टर थोड्याशा हाईट वरती आहे, ठीक आहे. या पद्धतीनं आपला जर या पोल घेतला आपण, थोडासा डिफरन्स येतो या दोघांमध्ये. ओके, तर कंडक्टरची साईड इकडे येते जास्त, याचा रेजिस्टन्स आहे x1, हा छोटा येतं, x2 मोठा येतो. जास्त सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 1 कडे आहे, पण लोड कशावर असणार, हायर याच्यावरती. तर वरचा जो हायर सपोर्ट असतो त्या हायर सपोर्टवर जास्त लोड असतो, कारण याला ताणून धरणार ह्या साईडला. ओके, टेन्शन काय असतं आणि लेंथ बी महत्वाची ना, त्याची लेंथ जास्त असते, वरच्या पोलवर जास्त लोड येतो खालच्या पोलपेक्षा, कारण याला ना वजन ह्या साईडला येतं. आता तुम्ही इक्वल एरिया जर घेतला ना, ते बरोबर सेंटरला येतं, अर्धा लोड असतो. हे x/2 असतं, x/2 जर आपण स्पॅन x घेतलं तर, किंवा लेंथ L घेतली आपण तर L/2 इक्वल लेंथला येणार, बरोबर सेंटरला ऍक्ट होऊन द्यायचं वजन. पण हे काय होतं की इकडे ह्या पोलकडे जास्त ऍक्ट होते, वरच्या पोलवर जास्त लोड येतोय. तर क्वेश्चन तोच होता, मॅक्सिमम टेन्शन कोणावरती, मॅक्सिमम टेन्शन इन सेक्शन ऑफ ओव्हरहेड
लाईन कंडक्टर बिटवीन टू सपोर्ट, तर टेन्शन असतो हायर सपोर्टवरती. तर थँक्यू व्हेरी मच. अशा पद्धतीने आपण 50 क्वेश्चन बघितले इवन लेस दॅन 50 मिनिटामध्ये. ठीक आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू व्हेरी मच.